नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझं यूट्यूबची जर्नी शेअर करणार आहे. 0 ते मोनेटाईज पर्यंत प्रवास मी कसा कंप्लीट केला. तर मंडळी, सुरुवात अशी झाली माझी. याच्या आधी मी रॅन्डम व्हिडिओ पोस्ट करत होते. मी टाइमपास म्हणून ऍक्च्युली यूट्यूबचा जो प्रवास होता, यूट्यूबचा जो चॅनल होता तो ओपन केलेला मी. मला असं मोनो वगैरे करायचं, हे प्रोसेस वगैरे बिलकुल करायची नव्हती. मला माझ्या आठवणी लक्षात आणि ते कॅप्चर करून ठेवावं, त्या आठवणीसाठी मी ते यूट्यूब माझं मी चॅनल ओपन केलेलं. पण नंतर मग हळूहळू त्यात रमत गेले. मी म्हटलं मग आधी माझं ते थोडंसं माझ्या लाईफमध्ये थोडंसं एक दुःखाचा काळ आला होता, त्याच्यापासून सावरण्यासाठी काहीतरी टाइमपास म्हणून मग हा यूट्यूब चॅनल मी ओपन केला. मग रॅन्डम असे व्हिडिओ वगैरे टाकत राहिले, आपले कुकिंगचे वगैरे किंवा माझे इतर व्हिडिओ टाकत राहिले. असं मनातही नव्हतं की मला मोनो वगैरे करायचं आहे. तर या चॅनलचं आधी माझं पूर्ण एक चॅनल होतं, त्यामध्ये मी व्हिडिओ शूट करत होते, व्हिडिओ पोस्ट करत होते आणि त्या यूट्यूब चॅनलवर माझे 4K प्लस सबस्क्रायबर्स आहेत. पण त्यामध्ये सगळे मिक्स कॉन्टेंट होते. मग तो मी बंद केलेला आणि त्यानंतर मला मुलगी झाली, तिचे व्हिडिओ वगैरे टाकत राहिले मी तिथे. तर तो जो आधीचा चॅनल होता त्यात सगळे मिक्स कॉन्टेंट होते, त्याच्यामुळे मग मी तो बंद केला. मग त्यानंतर मी हा जो आता यूट्यूब तुम्ही बघत आहात माझा व्हिडिओ, तो चॅनल मी ओपन केलेला आणि ह्या चॅनलला मी सिरियसली घेतले, मनावर घेतले आणि हळूहळू जसं जमेल तसं मी व्हिडिओ आणि ब्लॉग शूट करत राहिले. तर मंडळी, हा यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर मला ऑलरेडी हा यूट्यूब चॅनल ओपन करायला उशीर झालं होतं. तसं खूप आधी करायला पाहिजे होतं ब्लॉगिंग वगैरे, पण तसं मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं म्हणून मी केलेलं नाही. पण नंतर मनावर घेतल्यानंतर हा यूट्यूब चॅनलमध्ये मी माझे डेली ब्लॉग अपलोड करत राहिले. पण ते सुद्धा मी रोज टाकत नव्हते, जसं मला पॉसिबल होत होतं, जसं टाईम भेटत होतं तसं मी या यूट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओ वगैरे शूट करत होते. पण जास्त व्हायरल जात नव्हते ते. 20, 30, 50, जास्तीत तर 100 असे व्ह्यूज येत होते. पण मी हिंमत हारली नाही. एक आवडही होती आणि करायचंही होतं, म्हणून मग मी हळूहळू व्हिडिओ टाकत राहिले, हळूहळू सब वाढत राहिले. सब मात्र पटकन वाढले नाही, मला मेहनत घ्यावी लागली सबसाठी. पहिले तर आपल्या यूट्यूबचा क्रायटेरिया 1K सब मला पूर्ण करायचं होतं. 4000 वॉच टाईम तर खूप स्लो होत होतं, पण 1K सबसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मग मी हळूहळू 1Kच्या जवळपास आले. त्यानंतर मी लाईव्ह चालू केली आणि लाईव्हच्या दरम्यान मला माझे 1K सब पूर्ण झाले. लाईव्हद्वारे माझे 1K सब पूर्ण झाले. त्यानंतर लाईव्हद्वारे माझे वॉच टाईम कंप्लीट झालं आणि फायनली आपला जो यूट्यूबचा क्रायटेरिया असतो तो माझा कंप्लीट झाला. ते पण अथांग परिश्रम घेतल्यानंतर. असं झाले नाही. मी आधी मला हा यूट्यूब चॅनल ओपन करून 2-3 वर्ष कंप्लीट झालेले. तुम्ही मला सगळे विचारता किती वर्ष झाले. मला 3 वर्ष कंप्लीट झाले, 4था वर्ष आहे माझा यूट्यूब चॅनल मॉनेटाईज झालेला आहे. तर 4000 व्ह्यूज कंप्लीट वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर मी ते घाबरत मोनोसाठी अप्लाय केलेलं. त्याआधी पूर्ण चॅनल मी 3-4 वेळा चेक केलं. मी स्वतः खूप चेक केलं, जे काही मिस्टेक्स होते ते सगळे मी काढून टाकले. मग नंतर मोनोसाठी अप्लाय केलेला आणि मोनोसाठी अप्लाय केल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. त्या दिवशी मी म्हटलं एवढे 4 वर्षांची मेहनत आहे माझी यात, आणि स्वामी महाराजांना खूप मानते, त्यांना सुद्धा खूप प्रार्थना करत होती, महाराज मोनो हो दे चॅनल. आणि जोपर्यंत मला मेल आलं नाही यूट्यूबचं तोपर्यंत धाकधूक होत होती मनामध्ये. पण फायनली 4 वर्षाचं माझं परिश्रम आणि आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद आणि हो तुमचा सपोर्ट, त्याच्यामुळे माझा चॅनल 16 जून 2026ला मोनो झालं होतं. मला ही पूर्ण जर्नी तुमच्याशी शेअर करायची होती, म्हणून मी मोनोचा वेगळा तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला नाही. तो पोस्टद्वारे मी तुम्हाला टाकला होता, पोस्ट करून तर मी तुम्हाला सांगितलंच होता. पण मला हे माझी जर्नी शेअर करायची होती, मी कसं हे ओपन केलं चॅनल आणि माझं काय होतं कसं होतं.
आणि अप्स डाऊन होत होते हे याच्यामध्ये, आणि खचले सुद्धा होते, खूपदा खचले सुद्धा होते. असं वाटत होते की सगळं बंद करावं, आता नको. पण असं आवड राहते ना आपल्याला, जसं तुम्हाला आवड आहे तसं मलाही खूप आवड होती, त्याच्यामुळे मी हे ओपन केलेलं. आणि यामध्ये सर्वात जास्त मेहनत माझी आहे. घरच्यांचा जास्त सपोर्ट नव्हता, पण माझे हस्बंड आहेत आणि माझा लहान भाऊ आहे, तो पण मला थोडंफार चीअरअप करत होता. तर त्याच्यामुळे मग मी थोडंसं समोर जात राहिले. त्यानंतर मी तुमच्याशी माझी ओळख झाली. मी लाईव्ह जास्त घेत नव्हते आधी, आता कुठे मी लाईव्ह घ्यायला लागली, तुमच्याशी ओळख झाली, माझी एक युट्यूब फॅमिली तयार झाली. तर त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि स्वामी महाराजांचं खूप खूप धन्यवाद. माझे चॅनल मोनो झालेला आहे, पण याच्यानंतर पुन्हा एक गुड न्यूजचा व्हिडिओ येणार आहे. सगळ्यांनी नक्की बघा तो सुद्धा व्हिडिओ. पण हा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी नक्की सांगा. फायनली स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, माझी मेहनत आणि तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल अशा रीतीने मॉनिटाईज झालेला आहे आणि समोरही तुमची सपोर्ट असंच असू द्या. आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद तर नेहमी असणारच आहे तुमच्यावर आणि माझ्यावर. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझी ही युट्यूबची जर्नी मी शॉर्टकटमध्ये तुमच्याशी शेअर केली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा. यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल डेली व्लॉग, तर तसे मी शेअर करते. एखादा विषय जर तुम्हाला एखाद्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते नक्कीच सांगा, मी नक्की शूट करायचा प्रयत्न करते. तर चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. कशी वाटली माझी ही जर्नी मला नक्की सांगा. पण हो, इथंपर्यंत मी खूप अप्स अँड डाऊन फेस केले, तेव्हा कुठे मी इथेपर्यंत पोहोचले. तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ. आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलात. असंच सपोर्ट नेहमी बहिणीला असू द्या आणि मी सुद्धा तुम्हाला नक्कीच सपोर्ट करते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, एक गुड न्यूज व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय. श्री स्वामी समर्थ.